नेते रामदास कदम यांनी नरमाईची भूमिका घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचंय असं रामदास कदम म्हणाले। माहिती टिकवायची आहे, चुकला त्यालाही सोबत घ्यायचंय असंही रामदास कदम म्हणाले। भाजप विरोधात टीकेची झोड उठवणाऱ्या कदमांनी सबुरीची भूमिका घेतली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं। तर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली असा हल्लाबोल सुद्धा कदम यांनी केलाय। शिवसेना का सोडली यावर पुस्तक लिहिणार असल्याचं रामदास कदम म्हणाले। आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे। कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे आणि म्हणून आमचं ध्येय एकच की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विकास। मालकाच्या करून निरोपाला असेल जास्त वळवळ करू नका, नाहीतर ईडी सकाळी दारात येईल तुमच्या। म्हणून आता युटर्न घेतल्याशिवाय पर्याय नाही। अशा बऱ्याच लोकांच्या राजकीय अडचणी झाल्यात की त्यांच्या मनात असतं ते बोलायचं असतं, कधी कधी बोलून जातात आणि ईडीचा धाक सीबीआयचा धाक आला की मात्र त्यांना युटर्न घ्यावा लागतो। ही सगळी युटर्न घेणारी गद्दार मंडळी सगळी ही लाचार युटर्न घेणारीच मंडळी आहे। त्याच्यामुळे रामदास कदम त्यात काय नवल वाटण्यासारखं नाही। रामदासभाई सिनियर लीडर आहेत, अनेकदा ते बोलून जातात, त्यांना त्याचं भान राहत नाही। पण निश्चितपणे ज्या वेळेला आपण इतकी वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काढतो त्यावेळेला आपल्याला असं बोलू नका अशी आठवण करून द्यायला लागणं हे फार दुःखद आहे। आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये या राज्यामध्ये कुणी बोलावं कुणी बोलू नये याच्या काही पात्रता आहेत आणि लोक त्या ठरवत असतात। व्यक्तिगत आपली भांडणं जी आहेत त्या भांडणांचं उत्तर काढण्याकरता भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम कोणी करत असेल तर त्याला अशाच पद्धतीनं माघार घ्यावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।